नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची सर्व स्वप्न पूर्ण करणार. पिंपरीमध्ये पंकजा मुंडेंचं भावनिक वचन. संघर्ष यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आघाडी सरकारवर कडाडून टीका. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळायला आपण तयार. उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण. आचारसंहितेमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 16 पदाधिकाऱ्यांनी सोडला वाहनांचा ताबा. नवनिर्वाचित महापौरांनाही आचारसंहितेचा फटका. चिंचवडचा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या. नव्या महापौरांसह आमदार जगताप समर्थकांची मागणी. आणि 19 सप्टेंबरला उलगडणार अभिनेत्रीच्या जीवनातलं रहस्य. आगळा वेगळा नटी हा चित्रपट होणार प्रदर्शित. आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची सर्व स्वप्न पूर्ण करणार असं वचन देत पिंपरी चिंचवड वासियांनी भाजपच्या पाठीशी राहावं असं भावनिक आवाहन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. तसंच पिंपरी चिंचवडच्या स्थानिक प्रश्नांवर जनतेकडून उत्तर मागवत अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या त्यांनी लक्ष केलंय. आमदार पंकजा मुंडे पालवे यांची संघर्ष यात्रा शनिवारी रात्री 9:15च्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. पिंपरी चौकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाशेजारी मैदानात त्यांची ही सभा झाली. पंकजा मुंडेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हावं अशी जमलेल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली. पंकजा मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है या जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी वेळ पडल्यास जनतेसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं आश्वासन पंकजांनी दिलं. तसंच मुंडे साहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असल्याचं सांगत दिल्लीत मंत्रीपद स्वीकारणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण कार्य करणार असून जसं देशात सरकार बदललं तसं राज्यातही बदला असं आव्हान पंकजांनी केलं. तसंच आज जर मुंडे साहेब असते तर सरकारचे धाबे दणाणून सोडले असते असं सांगत राज्यात महायुती सत्ता आणण्याचं आव्हानही त्यांनी केलं. पिंपरी चिंचवड शहरातलं अनधिकृत बांधकाम, रेड झोनचा प्रश्न का सुटला नाही, याचे कामगारांचे प्रश्न तसेच आहेत, हे सर्व कशामुळे होते असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. आगामी निवडणुकीत सत्तेत असणारे पुन्हा निवडून येण्यासाठी जनतेकडे जात आहेत, परंतु आघाडी सरकारनं 15 वर्षात काय दिवे लावले, महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त करण्याचं आश्वासन हवेतच विरलंय. तसंच राज्य सरकारकडे युवा धोरण नाही, त्यामुळे तरुणाई सत्ताधाऱ्यांना कंटाळल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय, महिलांना सन्मान आणि युवकांना रोजगार नसल्याचं पंकजा म्हणाल्या. अद्यापही मिळालेला नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. आघाडी सरकारनं महाराष्ट्रावर 17,000 कोटींचं कर्ज केलंय, त्यामुळे आता त्यांना सत्तेतून पाय उतार होण्याची वेळ आल्याचं म्हटलं. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या पाण्याची टाकी बसवली आहे, तर राज्यामध्ये ही विकासाची पाईपलाईन आणायची असेल तर येत्या निवडणुकीत सत्ता बदल होणं आवश्यक आहे असं पंकजा म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर भकास केल्याचा आरोप करत अजित पवारांनाही पंकजांनी लक्ष केलं. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मतदानासाठी पैसे घ्या, कारण ते पैसे जनतेच्या कष्टाचे आहेत असा अजब सल्लाही पंकजांनी दिलाय. या अगोदर केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी जनतेला संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीत जशी नरेंद्र मोदी यांची लाट होती तशीच महाराष्ट्रात पंकजा मुंडे पालवे यांची लाट आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचं आव्हान भाजप समोर आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल. महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर वर्षभरात बिहारमध्येही भाजपचं सरकार येईल. त्यानंतर हळूहळू देशातल्या सर्व राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल. मात्र त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी असा विश्वास राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केलाय. कलंकित झालेलं राज्यातलं आघाडी सरकार उखडून टाकण्याचा संकल्प करा असं आव्हान त्यांनी केलं. या सभेला आमदार बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार आदींची उपस्थिती होती. बाबा गेल्यानंतर मी कोसळले होते, कोलमडले होते, अशी पायावर उभे राहून एवढ्या खमक्या आवाजात बोलण्याची माझ्यामध्ये ताकद नव्हती. ही ताकद मला तुम्ही दिली. तुम्ही मला येऊन सांगितलं, तुमच्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या येऊन मला सांगितलं, ताई आम्हाला काही नको, आम्ही गरीब माणसं आहेत. गरीबच माणसं राहतात या पिंपरी चिंचवड मध्ये. का आपल्या हाताला कष्ट करून आपल्या रोजगार मिळवून आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी या पिंपरी चिंचवड मध्ये असंख्य लोक बऱ्याच ठिकाणाहून आलेत. माझ्या मराठवाड्याचे, बीड जिल्ह्याचे असंख्य लोक कष्टकरी लोक आहेत. फुकट आयत्या पिठावर रेगोटा आणणारी ही माणसं नव्हे. या लोकांनी मला सांगितलं, आम्ही ऊस तोडणारी जमात, आम्ही गरीब माणसं, आम्ही ऊस तोडू, 5 वर्ष
आशाताई पण तुमचं नेतृत्व उभं करू, तुम्ही खचून जाऊ नका. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम कोणाच्याही वाट्याला आलं नाही, ते माझ्या वाट्याला आलं. तुम्ही मला सांगितलं ताई आमचा तुमचं नेतृत्व उभं करायचंय. तुम्ही मला सांगितलं ताई फक्त आम्हाला एकदा भेटायला या. तुम्ही मला सांगितलं ताई दिवसा आम्हाला टीव्हीवर 2-4 दिवसाला एकदा चेहरा दिसून द्या, मुंडे साहेब दिसल्याचा भास होतो. काही मागितलं नाही तुम्ही माझ्याकडे. तुम्ही मागितलं नाही म्हणून मी देणार नाही असं नाही. जे जे शब्द तुम्हाला मुंडे साहेबांनी दिले तो प्रत्येक शब्द खरा करण्याची मी आज तुम्हाला ग्वाही देतो. विधानसभा पार्श्वभूमीवर एकीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिला काँग्रेस मेळाव्यामध्ये कुठे ना कुठे फक्त 100 आणि 150 महिलांचा प्रतिसाद दिसून आला होता. परंतु आपण बघू शकता दुसरीकडे तोच प्रतिसाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकनेता पंकजा मुंडे यांच्या मध्ये दिसून येत आहे. कुठे कुठे आपण बघून येत शकता एका जल्लोषमध्ये नागरिकांनी स्वागत केलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये बीजेपीच्या आणि महायुतीच्या लोकनेता पंकजा मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. आपण बघू शकता कुठे ना कुठे नागरिकांचा, लाखो नागरिकांचा प्रतिसाद इथे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये जल्लोष आहे. फक्त बीजेपी नाही, अन्य समाज आणि महायुतीचा इथे नाही ते कुठे ना कुठे लाखो नागरिकांचा समावेश दिसून येत आहे. कुठे ना कुठे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वळूयात पुढच्या बातमीकडे. जबाबदारीपासून पळण्याचा आपला स्वभाव नाही आणि आपल्याला खुर्चीची हावही नाही. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत. पुढचं महाराष्ट्राच्या जनतेला ठरवायचं आहे असं शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची तयारी दाखवत जनतेला परिवर्तन घडवायचं होतं. त्यासाठी नवा चेहरा हवा होता. नरेंद्र मोदींच्या रूपानं तो मिळाला. महाराष्ट्रातही लोकांना तसा चेहरा हवा आहे. आपल्या चेहऱ्यात त्यांना तो दिसत असेल तर चांगलंच आहे. आपण बाळासाहेबांचा मुलगा आहोत, जबाबदारी झटकणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना भाजपच्या युतीबद्दलही उद्धव यांनी परखड मतं मांडली. युतीमध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ असं आम्हीही मानत नाहीत, पण प्रत्येकानं मर्यादा पाळाव्यात. आम्हीही समुद्राच्या जवळ राहतो. आजपर्यंत खूप लाटा अंगावर घेतल्या आहेत, त्यामुळे लाटांना घाबरत नाही असं उद्धव यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावलंय. उद्धव ठाकरे यांच्या स्पष्ट विचारांमुळे शिवसेना भाजप युतीमध्ये पुन्हा कुरबुर वाढली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 16 पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहनं सोडली आहेत. विशेष म्हणजे महापौरपदी विराजमान झालेल्या शकुंतला धराडे आणि उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनाही काही तासातच सरकारी वाहनाचा ताबा सोडावा लागला. राज्यात 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिताही अंमलात आली आहे. नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांची वाहनं काढून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. महापालिकेच्या विशेष सभेत महापौरपदी शकुंतला धराडे आणि उपमहापौरपदी प्रभाकर वाघेरे यांची निवड झाली. या निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांनी मिरवणूक काढली. शिष्टाचारानुसार या दोघांना महापालिकेची वाहनंही देण्यात आली. मात्र सायंकाळी आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे या दोघांनाही आपापल्या ताब्यातली वाहनं अवघ्या काही तासातच महापालिकेकडे जमा करावी लागली. महापौर आणि उपमहापौर यांच्यासह सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नडे, स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, क्षेत्रीय समिती अध्यक्ष, शिक्षण मंडळ सभापती, उपसभापती अशा 16 पदाधिकाऱ्यांची वाहनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार जमा करण्यात आली आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या झाकण्यात आल्या. त्यामुळे सायंकाळी महापालिकेतून बाहेर पडताना पदाधिकाऱ्यांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागला. महापालिकेतली राजकीय नेत्यांची छायाचित्र सुद्धा काढून ठेवण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जरी घोषित करण्यात आल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचं दिसतंय. त्यातच आता चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात यावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच असला पाहिजे अशी मागणी वाढत चालली आहे.
याच मागणीसाठी शनिवारी नवनिर्वाचित महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी शकुंतला धराडे आणि त्यांच्या समर्थकांनी चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा अशी मागणी केली. मागच्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा 3ही मतदारसंघात आपलेच उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून आझम पानसरे यांनी 3 पैकी 1 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. महापौरपदी विराजमान होऊन 24 तासही उलटत नाही तोपर्यंत आपल्या मागण्यांची सुरुवात महापौर शकुंतला धराडे यांनी केली आहे. मागच्या विधानसभेत काँग्रेससाठी दिलेल्या चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा यापुढे आमदार लक्ष्मण जगताप यांचा वरचष्मा राहण्याकरता त्यांचे समर्थक पुढे सरसावल्याचं दिसत आहे. आता निवडणुकीसाठी 1 महिनाच शिल्लक राहिला आहे, पण अर्ज दाखल करायला केवळ काही दिवसच उरलेत. यामुळे दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणं आवश्यक आहे. विरोधी पक्षाने पिंपरी चिंचवडचा विकास आजपर्यंत चांगल्या प्रकारे केलेला आहे. तेव्हा आमच्या सर्व नगरसेवकांची आग्रह विनंती राहील की चिंचवड हा जो काँग्रेसला सुटला आहे तिथं जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत. तेव्हा चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटावा एवढीच आमची शिक्षण मंडळाची सदस्यसुद्धा जास्त आहेत आणि सगळ्यांची ती इच्छा आहे की ती राष्ट्रवादीला ती जागा सोडावी. एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की चिंचवडमध्ये सगळे नगरसेवक राष्ट्रवादी जे ठरवतील तेच आम्ही काम करणार आहे सर्व राष्ट्रवादीचे. तुम्ही महापौरपदी तुमची निवड झालेली आहे. सर्वांना माहीत आहे की आपण लक्ष्मण जगताप यांची खूप समर्थक आहात, कट्टर समर्थक आहात. वैयक्तिक तुमची इच्छा आहे त्यांनी परत पक्षात यावं आणि किंवा त्यांना उमेदवारी मिळावी अशी वैयक्तिक? मी आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेली आहे केवळ त्यांच्याच याच्यामुळं आणि दादांचे पवार साहेबांचे त्याच्या माझ्या मागं आशीर्वाद आहे आणि ज्या पक्षाचं मी इथं आलेली आहे तर माझी इच्छा नक्कीच असणार आहे की लक्ष्मण जगताप हे असावे. विचार म्हणून मी तुम्हाला सांगणार. काँग्रेस पिंपरी आणि भोसरी आग्र्या चिंचवडचं त्यांनी नावच घेतलं नाही तरी देखील आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काय नेमका होता तो स्पष्ट होत नाहीये, कारण त्यांनी मागणीच केली नाहीये चिंचवडची. की जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत. तसं शिक्षण मंडळाच्या खोळेतही त्या सुद्धा राष्ट्रवादी त्याच भागात राहतात. बाकीचे पण सगळे म्हणजे शिवले झाले म्हणजे बरेचसे संख्याबळ हे राष्ट्रवादीचं तिथं आहे. म्हणूनच आम्ही ते चिंचवड मतदारसंघ आमच्याकडे बघतो. या आधी सुद्धा शहराध्यक्ष योगेश भाला असतील त्यांनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्यासाठी आवाहन केले. हो, पक्षश्रेष्ठ सांगतील त्या पद्धतीने. तर तुम्ही आता इच्छा व्यक्त केली की ते यायला पाहिजे. हो, इच्छा असणार ना त्यामुळे पक्षश्रेष्ठ जे काही करतील त्याच्यावर. तुम्ही स्वतःही कट्टर समर्थक आहात लक्ष्मण जगतापांचे. चिंचवडमधले बहुतांश नगरसेवक जे आहेत ते समर्थक आहेत. असं समजायचं का की प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा आहे पण प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असणार आहे. मला वाटतं लक्ष्मण जगताप जर उमेदवारी घेतील राष्ट्रवादीची तर राष्ट्रवादीला फायदा असणार. शेवटी ते ठरवणार आहे कुठली उमेदवारी घ्यायची आणि काय करायचं आणि पक्षश्रेष्ठ ठरवणार कुणाला. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनीच कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्यातच मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्राचा विकास आणि सद्भावनेसह अशी राज्यव्यापी मोहीम राबवण्याचा उपक्रम हाती घेतलाय. या मोहिमेअंतर्गत मतदारांना जागृत करण्याचं काम करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आणि सर्वांची पळापळ सुरू झाली. यात सर्व पक्ष आणि सर्व धर्मांच्या संघटना सुद्धा कामासाठी सरसावल्या. आगामी निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र या संघटनेनं आपली एक मोहीम राबवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सद्भावना या राज्यव्यापी उपक्रमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यात येणार आहे. या निवडणुकीतून राज्याला चांगला आणि शिक्षित उमेदवार मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय याची माहिती संघटनेचे प्रवक्ते अशरफ शेख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणारं सरकार राज्यात कसं येईल हा प्रयत्न सुद्धा या संघटनेकडून करण्यात येणार आहे. विनाव्याज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं, संघटित रोजगार मिळावा, मुस्लिम बांधवांना 5% 8% आरक्षण देण्यात यावं, महाराष्ट्रात दंगल विरोधी कायदा आणण्यात यावा अशा वेगवेगळ्या बाबींवर ही संघटना काम करणार आहे. नेमकी जी पत्रकार परिषद घेतली जाते काय नेमका उद्देश आहे, काय सांगाल या पत्रकार परिषदेत? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमाते इस्लामी हिंदने जनप्रबोधनाची ही व्यापक मोहीम हाती घेतलेली आहे.
याद्वारे आम्ही लोकांचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत आणि ह्याद्वारे आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या अपेक्षा आहेत येणाऱ्या गव्हर्नमेंट पक्षाकडनं आणि उमेदवाराकडनं त्याची एक विस्तृत माहिती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि ह्याद्वारे आम्ही लोकांमध्ये एक प्रबोधन, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करू इच्छितो. आम्हाला महाराष्ट्रात 6 करोड लोकांपर्यंत हा जाहीरनामा घेऊन पोहोचायचा आहे. नेमका काय उद्देश असणार आहे या मोहिमेचा आणि तुम्ही कसं म्हणता 6 करोड जनतेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं, तर नेमकं कसं पोहोचणार? आम्हाला या मोहिमेद्वारे सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर भर द्यायचा आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय अन्नधान्य आयोग असो का लोकायुक्त असो, शेतकऱ्यांना बिगर व्याजी व्याज असो, मनरेगा योजनेअंतर्गत 360 दिवसाचं रोजगाराची हमी असो किंवा वेगवेगळ्या आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत किंवा मोफत शिक्षणाची व्यवस्था असो आणि सामाजिक न्यायाचं जे धोरण आहे त्याविषयी असो किंवा अल्पसंख्याकांचे प्रश्न असो, ज्यामध्ये विशेषतः 8% रिझर्वेशन, मुस्लिम तरुणांना, निरपराध तरुणांना जेलमधून सुटका आणि अशा प्रकारचे जे आमच्या योजना आहेत, अशा प्रकारचे आमचे जे मागण्या आहेत त्याविषयी आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे. येणाऱ्या सत्तेवर जर या मागण्यांवर लक्ष दिलं नाही तर नेमकं पुढचं पाऊल काय राहणार? जर ह्या न्यायिक मागण्यावर येणाऱ्या सरकारने लक्ष दिले नाही तर आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून जनआंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. नेमकं मोहिमेचं स्वरूप काय राहणार आहे आणि कशा प्रकारे ही मोहीम चालणार आहे, काय सांगा त्या संदर्भात? ही जी महाराष्ट्र विधानसभा जी आहे, महाराष्ट्रामध्ये ही जी विधानसभेची ही जी आता सगळीकडं चाहूल आता सर्वांना लागलेली आहे आणि सगळीकडं असं वातावरण अशी निर्मिती झाली आहे की आता सगळ्यांना इलेक्शनचे वेळ लागलेले आहे. तर ह्यामध्ये विधानसभेमध्ये आता नेमका जमात इस्लामी या संघटनेकडनं जे जनप्रबोधनाचा हा जो कार्यक्रम आहे, ह्याच्या अनुषंगाने आम्ही लोकांच्या डोर टू डोर आम्ही त्यांच्याशी भेटणार आहोत. कॅन्डिडेटबद्दलची जी काही जागरूकता आहे त्यांच्यामध्ये आणणार आहोत. ज्या जनसामान्यांच्या जे काही प्रश्न आहेत त्यांना आम्ही नाही का अगदी प्रमोट करणार आहोत आणि जे सर्वांना नाही का वोट देण्याचा जो काही अधिकार आहे, मतदानाचा जो अधिकार आहे तो त्यांनी नाही का अगदी खबरदारीने, जबाबदारीने तो त्यांनी पार पाडावा ही अवेअरनेस आम्ही त्यांच्याकडनं आणणार आहोत. तर त्या अनुषंगाने चर्चासत्र होतील, परिसंवाद होतील, जाहीर सभा असतील आणि मग प्रसार माध्यमांचाही आम्ही इथं उपयोग करणार आहोत आणि त्या निमित्तानं आम्ही लोकांपर्यंत अगदी पोहोचण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या सत्तेत जो उमेदवार चांगला असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल का? हां, जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट कुठल्या पक्षाच्या अंतर्गत म्हणजे कुठल्या पक्षाकडून तो उभा राहतो, त्या पक्षाची पॉलिसी काय आहे, त्याची नीतिमत्ता किंवा त्याने जो काही प्रोग्राम केलेला आहे त्यावरती आमची नजर असणार आहे आणि मग चांगला कॅन्डिडेट असेल ॲज पर पॉलिसी आम्ही त्याच्या विषयाने विचार करू, निश्चित विचार करू. गणेशोत्सव झाला की वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नवरात्रात गरबा खेळण्यासाठी तरुणाईचा उत्साह दांडगा असतो. यासाठी भाडेतत्वावर ड्रेस घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नसते. अशा तरुणाईचा जोश आतापासूनच शहरात पाहायला मिळतोय. पाहूयात त्याची एक झलक. नवरात्रामध्ये गरबा खेळण्यासाठी तरुणाईची झुंबड उडते. मात्र गरबा हा त्याच वेशभूषेत खेळला तर त्याला आणखीनच चांगलं रूप दिसतं. गरबा खेळण्याकरता प्रत्येक वेळी एकच ड्रेस वापरणंही नको वाटतं. यामुळे तरुणाई ड्रेस भाडेतत्वावर घ्यायला पसंती देते. भाडेतत्वावर ड्रेस घ्यायला आत्तापासूनच मागणी सुरू झाली आहे. 250 रुपयांपासून ड्रेस भाडेतत्वावर मिळत आहेत. त्यात दागिने सुद्धा दिले जातात. शहरामध्ये 5-6 दुकानं असे ड्रेस भाडेतत्वावर देत आहेत. मुंबई आणि गुजरातमधून हे ड्रेस आणले जातात. प्रत्येक वेळी ट्रेंडच्या नुसार ड्रेसमध्ये विविधता आणलेली असते. यंदा एम्ब्रॉयडरी, लहान डिझाईन, मणी यांचा वापर असलेल्या ड्रेसला तरुणाई प्राधान्य देते. विविध रंगी असलेले ड्रेस सुद्धा या दुकानात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण काय, गणपतीचा उत्सव जसा जल्लोषात पार पडला तसाच नवरात्र उत्सव सुद्धा पार पाडायला तरुणाई सज्ज झाल्याचं दिसत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांनी प्रभावित तरुणांनी भोसरी इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंचाची स्थापना केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सत्ता पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विचार मंच स्थापन झालाय. समाजातल्या वाईट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी हा मंच काम करणार आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांचे विचार पोहोचवण्याचं काम करणार आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत गोपीनाथ मुंडे यांचं तैलचित्र लावण्यासाठी ही संघटना काम करेल. यासोबतच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं मंचाचे अध्यक्ष दत्ता कायंदे म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांसोबतच आपल्यालाही महागाई भत्ता वाढवून मिळावा अशी मागणी प्राथमिक शिक्षकांनी केली होती. या मागणीला आता शिक्षण मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. शहरातील 136 महापालिकेच्या प्राथमिक शाळेतल्या 1150 शिक्षकांना महागाई भत्ता मिळणार आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्राथमिकच्या सर्व शिक्षकांनी महागाई भत्ता मिळायची मागणी केली. त्यानुसार या मागणीला लगेच मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. यापूर्वी या शिक्षकांना महागाई शिक्षण विभागाकडून महागाई भत्ता दिला जात होता. मात्र हा भत्ता वेळेत म्हणजेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं मिळत नव्हता. त्यामुळे तो वेळेत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच या भत्त्यामध्ये 7% वाढही करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागातल्या शिक्षकांच्या बदल्यांचं सत्र सुरूच आहे. पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून प्रथमच तब्बल 382 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र या बदल्यांसाठी अनेक पदाधिकाऱ्यांचे खिसे भरल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं शिक्षकांनी सुद्धा आपली पोळी भाजून घेतली. आपल्या घराच्या नजीक असलेल्या शाळेत बदली करून घेण्याकरता आमदार, स्थानिक नगरसेवक, शिक्षण मंडळातील पदाधिकारी यांची साथ घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून पदवीधर अशा 256 शिक्षक आणि अतिरिक्त 98 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे वैतागलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी आचारसंहिता संपताच स्वतःची बदली करून घेणार असल्याचे नमूद केलं आहे. शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार आमच्याकडे असले तरी प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या शिफारशीनुसारच बदली होते, अशी खंत प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी व्यक्त केली आहे. यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. मात्र RTE नुसार संच मान्यता झाल्यानं पदवीधर शिक्षकांच्या जागा इयत्ता 6वी आणि 8वी करता वाढवण्यात आल्यात. यामुळे या जागेवर 256 शिक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्यात. ज्या लोकांना पदवीधरांची नियुक्ती मिळाली त्यांच्या मूळ जागी उपशिक्षकांच्या बदल्या संच मान्यतेनुसार करणं गरजेचं होतं. यामुळे या बदल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक असल्यानं अशा 98 अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या. भोसरी, पिंपरी चिंचवड, पिंपळेगुरो, चऱ्होली, निगडी अशा विविध परिसरात या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 20 चिंचवड नगरच्या वतीनं आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वैशाली मोशीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. वळूयात चित्रपट जगताकडे. सिनेमात नायिका होण्यासाठी 90च्या दशकाआधी नेमकी कोणती कसरत करावी लागायची हे कोणालाही माहिती नाही. हाच प्रवास नटी या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. येत्या 19 सप्टेंबरला सूर्यतेज प्रोडक्शनचा नटी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मराठी सिनेसृष्टीत सध्या चांगला काळ आलाय. नवनवीन चित्रपट मराठी सिनेजगताला मिळतात. यातच भर घालण्याकरता सूर्यतेज प्रोडक्शन निर्मित नटी हा सिनेमा भेटीला येतोय. मराठी चित्रपटसृष्टीत नटी होण्याकरता काय काय करावं लागतं, किती कसरत करावी लागते याची माहिती देणारा हा चित्रपट आहे. एक साधी सामान्य मुलगी कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास कसा करते, इथं आल्यावर या चंदेरी जगतात आपली स्वतःची ओळख निर्माण करायला किती कष्ट घेते याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य कलाकारांच्या भूमिकेत अजिंक्य देव, सुबोध भावे, किशोरी शहाणे आणि तेजा देवकर झळकत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथा आणि संवाद लेखन योगेश जाधव यांनी केलाय. सध्या मराठी इंडस्ट्रीला गाजवणारे बरेच चित्रपट आपण बघतोय. नटी हा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. 19 सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होतोय. याचे कलाकार आपल्यासोबत आहे. अजिंक्य देव सर आपल्यासोबत आहे. सर नमस्कार. नेमकं आपण हा चित्रपट काय नाविन्य आहे चित्रपट काय सांगायचं? एका नटीच्या आयुष्यावर टायटलप्रमाणेच तुम्हाला कळत असेल नटीच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट आहे. आणि नटी ही आज चित्रपटसृष्टीमध्ये अख्खी सृष्टी ज्या भोवती फिरते ती नटी. आणि नटी ही मला वाटतं एक केंद्रबिंदू असतो चित्रपटाचा. किंवा आपल्या आयुष्यात जी कोणी स्त्री असते ती स्त्री आपली नटी असते. आणि ती मग उद्या बायको झाली काय असेल ते असेल पण तिला आपण नटीचं ती आपल्यासाठी नटी असते. कारण ती प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही वेगवेगळ्या भूमिका करत असते. तेव्हा हा पुन्हा एका व्यक्तीवर आधारित नसून एका टोटल समाजातल्या दृष्टिकोनांवर आधारित असलेला चित्रपट आहे. याच्यात नटीच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे किरदार जसे डिरेक्टर आहे, हिरो आहे,
पॉलिटिशियन्स आहेत, हे सगळे वेगवेगळे किरदार आहेत आणि हे तिचा कसा वापर करतात. आणि मग एखादी नटी जर ठरवेल की मी आय एम गोइंग टू गेट इव्हन विथ हिम, तर ती काय करू शकते. एक खूप वास्तववादी चित्रपट परंतु खूप आशावादी चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की योगेशने खूप छान चित्रपट डायरेक्ट केलेला आहे. प्रोड्युसर्सने खूप छान काम केलेलं आहे. मी जसे आता पाहिलं ते मला खूप आवडलं. माझा जो स्वतःचा रोल आहे तो दिग्दर्शकाचा रोल आहे आणि याच्यात नेगेटिव्ह शेड्स आहेत. मी आतापर्यंत असा रोल मराठीत केलेला नाही आणि खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे जो एखाद्या अधिकारवाणीने जिला आखेतून उचलून हिरोईन स्टार बनवतो तिच्यावर त्याचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणारा एक पुरुष ही त्या कॅरेक्टरची भूमिका आहे. आणि मला वाटतं की छान भूमिका योगेशने लिहिलेली आणि डिझाईन केली. आय लव्ह प्लेइंग. सर, ज्या प्रकारे हा मूवी मराठी इंडस्ट्रीमध्ये येतो अशा प्रकारचे हिंदी इंडस्ट्रीमध्ये आले परंतु हा पहिला मराठी देतो, तर नेमकं तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल या मूवीमध्ये? नेमकं जर आता अगदीच कंपॅरिझन तुम्ही मराठी ॲपल टू ॲपल करणार असेल तर मी याच्यात जी भूमिका करतोय ती बऱ्याच लोकांनी याच्या आधी केली असेल. आणि एक जसं आपण म्हटलं की नटी ह्या आशयावर धरून केलेला चित्रपट आहे. माझा रोल हा कुठल्या तरी एका दिग्दर्शकाशी कदाचित आयडेंटिफाय होईल याच्याबद्दल तुम्ही वाचलेलं आहे, ज्याच्याबद्दल ऑडियन्सने वाचलेलं आहे. आणि जर झालं तर त्याच्यामध्ये मी काहीच गैर आहे असं म्हणणार नाही, कारण हे सगळं लिहून येतं आणि त्याच्यातलं कितपत खरं असतं हे आपल्यालाही माहिती नसतं. शेवटी ऑडियन्स जे सगळं वाचतो त्याच्यावर जातो. तेव्हा मी एक दिग्दर्शकाची भूमिका निभावलेली आहे आणि मला असं वाटतं की मला मजा आली करायला आणि ऑडियन्सलाही तेवढाच आवडेल. नटी हा चित्रपट 26 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे आणि खूप छान सिनेमा आहे. फिल्म इंडस्ट्रीवरती आधारित सिनेमा आहे आणि नटीच्या आयुष्यावर आधारित आहे. फक्त कॅमेरा समोर जे ग्लॅमर आहे जे मला पडद्यावर दिसतं ते फक्त ग्लॅमर असतं, पण त्याच्या मागे नटीच्या आयुष्यात किती ते उतार चढाव असतात आणि प्रत्येक नटीबरोबर असे घटना घडते असंही नाही आहे, पण बऱ्याचशा आतल्या गोष्टी आहेत. रियालिटीवरती आहे बेस हा सिनेमा. तर अशी इच्छा आहे, आवाहन करते मी तुम्हा सगळ्यांना की हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. यात माझी माशुका या नावाचं कॅरेक्टर मी करत आहे आणि ही स्वतः एक हिरोईन असते, एक्स हिरोईन आहे आणि येणाऱ्या नवीन मुलींना ट्रेन करण्याचं ती जबाबदारी घेते. तर एक गोड कॅरेक्टर केलं आहे त्याच्यामध्ये मी आणि माझ्या चित्रपटाला खूप शुभेच्छा आहेत आणि मला विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. अतिशय अप्रतिम एक्सपिरियन्स आहे, कारण माझी पहिली फिल्म जरी असेल तरी सगळ्यांना ऐकायला आणि माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट अशी की माझ्या पहिल्या चित्रपटाचं पहिलं गाणं जगविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी गायलं आणि एकूण चित्रपटात 3 गाणी आहेत. तिन्ही वेगवेगळ्या जॉनरची आहेत. एक गाणं लोकसंगीताच्या बाजाने जाणारे टिपिकल कट्टा मंडळी म्हणजे माझ्या जनरेशनचं आहे. आनंद शिंदे यांचा सारखा महाराष्ट्रातला बुलंद आवाज त्यासाठी लाभलाय. डॉक्टर नेहा राजपाल याची त्याला साथ आहे. दुसरं गाणं जे आहे आजकाल एक ओरड अशी आहे की मराठी इव्हन फिल्म म्युझिकमधली मेलडी हरवत चालली. सगळीकडे खूप गोंगाट आहे, नुसता लाऊड रिदम आहे. पण नटी चित्रपटातल्या या एका रोमॅन्टिक ट्रॅकचं हेच वैशिष्ट्य आहे की पूर्ण मेलडीवर आधारित हे गाणं आहे आणि ते गायलंय बॉलिवूडमधला सुपरस्टार सिंगर जावेद अली आणि नेहा राजपाल. आणि या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही मला या गाण्याबरोबर सुबोध भावे या अतिशय श्रेष्ठ कलाकाराबरोबर माझी पण त्याच्यात थोडा सहभाग आहे ॲक्टिंगमध्ये, तेव्हा तुम्ही मला पडद्यावरही बघणार आहात. आणि तिसरं गाणं या चित्रपटाचं टायटल सॉन्ग मी नटी आशा ताईंनी गायलंय. अतिशय जबरदस्त गायलंय. त्यांच्या गायकीविषयी मी काय बोलणार, अतिशय संपन्न करणारा अनुभव आहे. खूप नटी हा तुम्ही प्ले करताय, काय सांगाल दर्शकांना एक्सपिरियन्स काय? नटीचा एक्सपिरियन्स नटी हा चित्रपट खूप काही शिकवून गेला आणि अपेक्षा करते की मला खूप काही देऊन जाईल, कारण कम्प्लिटली एक वेगळा चित्रपट, एक स्पॅन 70चा काळ ते आत्तापर्यंतचा काळ दाखवायला मला मिळत आहे. प्लस आर्टिस्ट ज्याच्याकडे म्हणजे एक मोठी फळी आहे, राईट फ्रॉम अजिंक्य देव, सुबोध भावे, किशोरी शहाणे, किशोर कदम, नागेश भोसले, शशांक शेंडे, जगन्नाथ देवंगुडे, ऐश्वर्या तुपे, दीप्ती, देन वी हॅव नेहा जोशी, अशी खूप मोठी फळी आहे ॲक्टर्सची. काहींबरोबर मी आधी काम केलं आहे, काहींबरोबर पहिल्यांदाच करते, पण काम करायचा अनुभव इतका सुंदर, कारण तुमच्याकडे इतके चांगले ॲक्टर्स असतात, खरंच तुमचं काम खूप कमी होऊन जातं. प्लस स्क्रिप्ट खूप वेगळी स्क्रिप्ट आहे,
जेव्हा तुम्ही मला म्हणाल की अरे कुठेतरी सिमिलर आहे का दुसऱ्या फिल्मचा, जिथे हिरोईन्सचं लाईव्ह दाखवलं जातं, तर अजिबात नाही. ही फिल्म खूप वेगळी आहे. एका अशा मुलीची जी एका खेडेगावातून आली आहे, जिथे आजही बऱ्याच गावांमध्ये मुलगी जास्त आरशात बघायला लागली की एक कानाखाली वाजवली जाते, काय तुला रोज सारखं सारखं आरशात बघत असतं. अशा टिपिकल घरातून आलेली ही मुलगी जेव्हा एक स्वप्न बघते की मला अभिनेत्री व्हायचं आहे किंवा एक नटी व्हायचं आहे, त्याला तिला कशातून किंवा काय काय ऐकावं लागतं, कशातून जावं लागतं, त्यातूनही जेव्हा ती बरंच काही अचीव करते तेव्हा कुठेतरी तिला जाणवतं की अरे खूप काही मिळालं आहे, पण खूप काही कमावलं सुद्धा आहे. आपण बऱ्याचदा सुसाईड केसेस ऐकतो ॲक्टर्सचे, आपण बऱ्याचदा डिप्रेशन केसेस ऐकतो. मग ते हॉलिवूड असू दे, बॉलिवूड असू दे किंवा बऱ्याच मराठी ॲक्ट्रेसेस, खूप असे किस्से आहेत आपल्याकडे जिथे बऱ्याच ॲक्ट्रेसेसनी डिप्रेशनमुळे सुसाईड कमिट केलं किंवा सुसाईड कमिट होतं आणि नंतर आपल्याला कळतच नाही की अरे हे का झालं. तर हे नक्की काय आहे, कशामुळे ह्या ॲक्ट्रेसेस ज्यांना एवढं यश मिळालेलं असतं, एवढी प्रसिद्धी, अवॉर्ड्स मिळालेले आहेत, असं काय घडतं की त्या सुसाईड करतात. मग हे एका रात्रीचा डिसिजन आहे का किंवा खूप काही असं घडून गेलंय का. मग का नाही आपल्याला कळलं की असं काही घडत होतं. कारण ॲक्टर्स हे असे असतात ना की त्यांना एक मुखवटा घालून फिरावं लागतं बऱ्याचदा की खूप सुंदर आहे, सगळं खूप छान आहे, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल तुम्हाला दिसेल, ते खूप पॉझिटिव्हली सगळीकडे सगळ्यांना भेटतात, सगळ्यांशी बोलतात, पण त्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे ते कधीच मला कळू देत नाहीत किंवा लोक जाणून घेत नाहीत असं म्हटलं तरी चालेल बऱ्याचदा. कारण त्यांना फक्त ग्लॅमर दिसतं, फेम दिसतं, अवॉर्ड्स दिसतात, पैसा दिसतो, पण हे नाही दिसत की अरे ते कुठेतरी एकटेही असतील किंवा अरे त्यांना पर्सनल आयुष्यात काही प्रॉब्लेमही असू शकतात, हे बऱ्याचदा आपण गृहीतच धरत नाही. तर ह्या काही गोष्टी सुद्धा या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतील. माजी कॅबिनेट मंत्री शंकरराव बाजीराव पाटील यांचे विचार शिक्षकांनी आत्मसात करावेत, कारण भविष्यातला सशक्त समाज घडवण्यासाठी हे विचार मार्गदर्शक आहेत, असं प्रतिपादन भाईजान काझी यांनी केलंय. रावेत इथं पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी कॅबिनेट मंत्री शंकरराव बाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाईजान काझी म्हणाले, शंकरराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षणाची सोय उपलब्ध होण्यासाठी 1990 मध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. ही छोटीशी संस्था आज मोठी झाली आहे. शंकरराव पाटील यांनी कधीही भाषावाद न बाळगता तळागाळातल्या होतकरू विद्यार्थ्यांना एकत्र आणलं आणि त्यांना शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिलं. यावेळी प्राचार्या मधुबाला गैरोला यांनीही मनोगत व्यक्त केलं. या अभिवादन कार्यक्रमाला प्राचार्य दिलीप अहिरराव, प्राध्यापक अमोल मगदूम, शुभांगी कुलकर्णी, पद्मावती बंडा, मीता घोषाल, कुदीप खाडगे, रखना शिसोदिया, स्वालेहा मुजावर आदींची उपस्थिती होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.